मी मतदार बांधव भगिनींनी आणि देवाभाऊच्या बहिणींनी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणचे माजी आमदार सन्माननीय उत्तमराव जिंगले साहेब, त्याचबरोबर आमदार नामदेवरावजी ससाने आणि युवा नेतृत्व माननीय नितीनजी भुतडा साहेब यांच्या नेतृत्वात, त्याचबरोबर यवतमाळचे मदनभाऊ येरावर, महाराष्ट्राचे नागपूरचे कुलमित्र माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वात यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली ती ह्या ठिकाणी योग्य ठरली आणि जो माझ्यावर इथल्या मतदार बांधवांनी विश्वास टाकला त्याला मी कोणत्याही प्रकारे लढा जाऊ देणार नाही आणि उमरखेड महागाव विधानसभा उमरखेड मतदारसंघाची ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली आणि या लढाईमध्ये उमरखेडच्या मायबाप जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे। उमरखेड महागाव मतदारसंघातील जनतेला मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांनी जो हा कौल दिला आहे, निश्चित येणाऱ्या काळामध्ये